पत्र लिहिलं आहे, परंतु तुम्हाला प्रत्युत्तरात देखील राज्यमंत्र्यांनी पत्र लिहिलं आहे की बैठका घ्यायच्या आहेत की नाही, त्या मी सीएमओला विचारून सांगेन, तुम्हाला कार्यालयाला विचारून मी बैठका घेईन. माझा उद्देश अत्यंत स्पष्टपणे होता. काही विषय असे असतात की ज्यामध्ये एखादा जर निर्णय घ्यायचा ठरलं तर तो राज्यमंत्र्याच्या अधिकारात येत नाही, किंवा एखादा विषय माझ्यासुद्धा अधिकारात येत नाही. तर ही स्टेप आहेत, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री. म्हणून त्यांना मी सूचना अशीच केली होती की जर तुम्हाला अशा बैठक घ्यायची असेल तर मला कल्पना द्या, जेणेकरून तुम्हाला बैठका घेऊन काही जर निर्णय योग्य वाटत असेल, घ्यायचा असेल तर त्याला माझी संमती. मग पुन्हा ती फाईल फिरवा, मान्यता सादर, मग मी मान्यता द्यायची, मग ते कुठं पुढे जायचं. तर या सगळा प्रकार टाळण्यासाठी मी एक माझी सहकारी म्हणून, ते चांगले काम करतायत, माझी सहकारी म्हणून मी त्यांना केलेली ती सूचना होती. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद किंवा विवाद असण्याचं काही कारण नाही आहे, किंवा याबद्दलचं आमच्यामध्ये काहीतरी आता महायुतीमध्ये काहीतरी दरी पडली असं समजण्याचं सुद्धा काही कारण नाही. परंतु मुख्यमंत्र्यांना विचारून मी त्या सगळ्या बैठका घेईन, मुख्यमंत्री कार्यालयाला विचारून, असं पत्रात प्रत्युत्तर त्या देतात आहेत. अर्थात तुम्हाला ही आव्हानाची भाषा आहे का? नाही, मला कसलं आव्हान वगैरे नाही आहे. त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. निश्चित मुख्यमंत्री कार्यालयाला प्रत्येक गोष्ट विचारली पाहिजे, आणि विचारत असेल तर माझी त्याला काही हरकतही नाही. तुम्ही देखील आता म्हणजे तुम्हाला पत्राने प्रत्युत्तर तर मिळालेलं आहे, तुम्ही तुमची ही भावना पुन्हा पत्राद्वारे त्यांना कळवणार आहात? नाही, हे पत्रव्यवहार करणं, घडी पत्रव्यवहार करणं मला माझ्या स्वभावात नाही. मी जे काही सूचना करायच्या होत्या त्या केलेल्या आहेत, त्यांनी काय उत्तर द्यायचे ते दिलेले आहेत, आणि त्याच्यामुळे कोणता तरी वाद निर्माण झालाय असं समजण्याचं काही कारण नाही. पर्सनली या संदर्भात गोष्टी नाही, आता तसं काही भेटण्याचं काही प्रयोजन नाही. आता मी गावाकडे चाललो आहे. राज्यमंत्री रोहित पवार असं म्हणतात की सरकारमधल्या अनेक मंत्र्यांचे फोन टॅप होत आहेत, त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे असं तुम्हाला वाटतंय? असं काही षडयंत्र सुरू आहे असं तुम्हाला वाटतंय? कारण रोहित पवार असं म्हणतात, त्यांना काय करायचं? आमचे फोन टॅप होत आहेत की नाही होतात हे आम्ही पाहू ना. आणि मला वाटतं असं करायची काही आवश्यकता कशाला आहे? सरकार आमचं आहे, आम्ही सरकारमध्ये आहोत, आणि आमचे फोन टॅप कशाला होते? म्हणून अशा गोष्टी ज्याला काही बेस नाही, अशा बेसलेस गोष्टी तर रोहित पवारने बोललेल्या आहेत. यापूर्वी सुद्धा विरोधकांनी असं म्हटलं होतं गेल्या सरकारमध्ये की आमचे फोन टॅप होतात, आरोप सुद्धा झाले. गेल्या वेळेला त्यांनी सांगितलं विरोधकाचे फोन टॅप होतात. आता सत्तेमध्ये असलेल्या आमदारांमध्ये किंवा इतरांमध्ये हलचाल कशी होईल किंवा चलबिचल कशी होईल हे त्यांचा दृष्टिकोन असतो, म्हणून त्यांनी ते केलेलं आहे. बघा तुमचे फोन टॅप होत आहेत बरं का, असं काही नाही. सरकारला तेवढंच काम नाही आहे, सरकार प्रगतीच्या दिशेने चाललेलं आहे, आणि त्यामुळं अशा गोष्टीकडे आम्ही लक्ष देत नाही. नाही, काय तसं काही नाही. बाकी जे काही तुमच्या बातम्या येतात त्या बातम्यामध्ये तसं काही तथ्य नाही. प्रत्येक नेत्यांशी त्या संबंधित मंत्र्यांचं बोलणं झालेलं असतं, आणि आमचं सुद्धा बोलणं झालेलं आहे, आणि म्हणून आम्ही या आरोपाकडे जास्त गांभीर्याने पाहतो. संजय राऊत म्हणतात की संजय शिरसाट यांचा राजीनामा होणं अटळ आहे. माधुरी मिसाळ यांनी जे पत्र लिहिलंय ते मुख्यमंत्र्यांना विचारूनच त्यांनी पत्र लिहिलं असेल ना, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय? असं नाही. आता ह्याचा वाद वाढवण्यात काही अर्थ नाही ना. वाद कसला आहे? सामनामध्ये असं आलं की 8 मंत्री आहेत, सामनामध्ये आलं याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, असं काहीच कधी होणार नाही. ते त्यांना काय, ते काय भविष्य, अरे ते काय सरकारमध्ये आहेत का? त्यांना काय भविष्य दाखवायला ठेवलंय का? त्यांच्या ह्याच्यावर कसला विश्वास ठेवता? आम्ही सत्ताधारी आहोत, आम्हाला माहिती ना काय घडतं म्हणून. या बाबतीमध्ये कोणताही निर्णय झालेला नाही, आणि निर्णय घेण्याचे ज्यांच्याकडे अधिकार आहे ते याच्यावर अधिकृत बोलतील. श्रीकांत शिंदेच्या फाउंडेशनमध्ये खूप मोठा घोटाळा झाला आहे असं संजय राऊत म्हणतात आहेत. झारखंडमध्ये दारू घोटाळा झाला, त्या दारू घोटाळा संजय राऊतला सकाळी उठलं की कुणावर तरी आरोप करायचे असतात, टार्गेट कधी कुणाला तरी करायचं असतं. तो त्याचा स्वभाव झालेला आहे. त्या स्वभावानुसार तो रोज प्रेस घेतो, रोज सकाळ 10 वाजता तुम्हाला तो भोंगा चालू होतो, म्हणून त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. सरकार सहकारी म्हणून मिसाळ यांना सूचना केली, पण आता मात्र मला हे प्रकरण वाढवायचं नाही, आमच्यात कुठलेही वाद नाहीत असं म्हणतायत शिरसाट. तर राजीनाम्यासंदर्भात त्यांना जेव्हा विचारलं त्यावेळी मात्र असं काहीही होणार नाही. संजय राऊतांनी टीका केली, सामनात आलं म्हणजे तसं बिलकुलच घडणार नाही असं देखील शिरसाट यांनी स्पष्ट केलेलं आहे.
8 मंत्र्यांचा खांदेपालट होऊ शकतो, पत्ता कट होऊ शकतो अशी बातमी समोर आलेली होती, पण ती तथ्यहीन असल्याचं या ठिकाणी शिरसाट यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे. बैठक घ्यायच्या असतील तर कल्पना द्या, इतकंच आपण मिसाळ यांना सुचवलेलं होतं पत्रातून. आमच्यात वाद निर्माण झाला असं समजण्याचं कारण नाही, असं शिरसाट यांची स्पष्टोक्ती आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.